नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपलं खूप स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहे खास पाहुणा चिन्मय मांडलेकर आपल्यासोबत आहे. चिन्मय, खूप स्वागत आहे. आणि शूटिंगमधनंच तू इथे आलेला आहेस, वेळ काढून आलायस खास आमच्यासाठी, त्यामुळे मनापासून स्वागत. आणि खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी आज, आणि आपल्या प्रेक्षकांनाही तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत, खूप गप्पा मारायच्या आहेत त्यांनाही. तर तुम्ही चिन्मयला फोन करू शकता आणि त्याला प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 022668999263 या नंबरवर तुम्ही फोन करा आणि चिन्मयला तुमच्या मनातले प्रश्न विचारा. चिन्मय, सध्या तू खूप बिझी आहेस, जसं मी आता म्हणलं. तर काय सिनेमा, नाटक, सिरियल असं सगळ्या माध्यमातून काय काय चालू आहे. आणि आता नवा सिनेमा रेती, हा जो सिनेमा आहे याविषयी काय सांगशील आधी? खरं तर मी साधारण मागचं 1-1.5 वर्ष सिनेमांमधनं थोडासा अलूफ होतो, कारण एकतर तुकाराम सिरियल आणि मनासारखे सिनेमे होतही नव्हते ऑनेस्टली स्पीकिंग. पण मागच्या वर्षी शिवाजी लोटन पाटीलचा हलाल नावाचा सिनेमा केला, तो आता पिफमध्ये आणि इतर फेस्टिवल्समध्ये गाजतोय बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर आता हा सिनेमा रेती. रेतीची प्रोसेस खूप पटपट झाली. म्हणजे डिसेंबरमध्ये मी त्याचं स्क्रिप्ट ऐकलं, फेब्रुवारीमध्ये आम्ही शूटिंग केलं आणि आता 8 एप्रिलला पिक्चर रिलीज होतोय. रेती ॲज नेम सजेस्ट्स, जो वाळू माफिया आपल्या अख्ख्या देशभर आहे त्याच्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे. आणि खूप हार्ड हिटिंग आणि रिअल सिनेमा आहे खूप. आणि तुझी काय भूमिका आहे यात? रेतीखाली काय दडलंय आणि तू काय करतोयस या रेतीखाली? ह्या माफियाचं जे सगळं सर्कल आहे त्यातला जो सगळ्यात छोटा आणि नगण्य भाग आहे ट्रक ड्रायव्हर स्वतः, जे वाहून नेतात ही रेती. तर मी एका ट्रक ड्रायव्हरचा रोल करतोय. ह्या सिनेमाच्या निमित्ताने मी खूप ट्रक चालवले. कधी आधी ट्रक चालवला होतास? म्हणजे अशी कधी वेळ आली होती की असं ट्रक चालवून पाहावं वाटला किंवा असं काही? पण मी रिअल लाईफ मध्ये झायलो गाडी चालवतो, त्यामुळे ट्रक चालवण्यासारखंच आहे खरं तर. पण खूप मजा आली. सिनेमाची प्रोसेस खूप छान होती. को ॲक्टर्स सगळे म्हणजे दृष्टा लागण्यासारखे होते. किशोर कदम सर, शशांक शेंडे, संजय खापरे, दीपक करंजीकर, गायत्री देशमुख, उत्तम कलाकार एकत्र आलेले आहेत. ह्यांच्या सगळ्यांबरोबर वेगळं काम मी केलेलं आहे, पण सगळ्यांबरोबर एकत्र काम करायला खूप मजा आली. आणि सुहास भोसले जो डायरेक्टर आहे आमच्या फिल्मचा, त्यालाही तो प्रायोगिक नाटक करत असल्यापासून मी ओळखतोय. तर अशा माणसाबरोबर तुम्ही जेव्हा एक फिल्म करता तेव्हा खूप केमिस्ट्री जुळून येते तुमची. सो इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आणि शूटिंगचा अनुभव कसा होता? कुठे शूटिंग केलं तुम्ही? कारण बरंच शूटिंग नाशिक जिल्ह्यात झालंय आणि नाशिकच्या पुढे काही गावं आहेत, सटाणाच्याही पुढे नामपूर वगैरे, जिथे खरंच रेतीच्या उपशामुळे कोरडी झालेली पात्र आहेत. अशा अनेक रिअल लोकेशन्सवर फिल्म शूट केली आम्ही. आणि अख्खा फेब्रुवारी महिना मी जवळजवळ ह्या फिल्मच्या मागेच होतो. आणि एक्सपिरियन्स म्हणशील तर ट्रक चालवणे, आणि हा माझ्यासाठी आधी मला वाटलं की हे सगळ्यात मोठं चॅलेंज असेल, पण ते नव्हतं समहाव. बट इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. फिल्ममध्ये खूप ॲक्शन आहे, फिल्ममध्ये गाणी आहेत. शान आपला सगळ्यांचा लाडका सिंगर, त्याचा डेब्यू आहे म्युझिक डायरेक्टर म्हणून. सो इट हॅज बीन अ व्हेरी गुड कमर्शियल पॅकेज आय वुड से. आणि जसं तू म्हणलास की नाशिकच्या पुढे तुम्ही शूटिंग केलं गावागावांमध्ये, किंवा जेव्हा आपण म्हणतो की अशा रिअल लोकेशन्सवर शूट करणं, तेव्हा एक तो वेगळा अनुभव असतो आणि त्याची चित्रभाषा लगेचच सिनेमाची बदलते. एक्झॅक्टली. जे कुठल्याही सेटवर आपण एक क्रिएट करून जेव्हा आपण काहीतरी करतो तेव्हा ते लगेच थोडंसं खोटं वाटायला लागतं, पण हा अनुभव थोडा वेगळा असतो. आणि कलाकार म्हणून खरं तर कस लागत असेल, आणि भर उन्हाखाली खरंच तुम्ही शूटिंग करत असाल तर मी खरं सांगू का, ऊन बिन ह्या गोष्टींचा त्रास आता इतकी वर्ष काम केल्यानंतर समहाव नाही होत. इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स माझ्यासाठी हा होता की आता मी तुकाराम चालूच आहे सिरियल गेली 2 वर्ष, ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघितली जाते. पहिलाच दिवस आमच्या शूटिंगचा, आम्ही सटाणामध्येच एक सिंगल स्क्रीन थिएटर आहे चित्रा नावाचं, त्या थिएटरमध्ये आम्ही शूट करत होतो की तो ट्रक ड्रायव्हर आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन एक पिक्चर बघायला आला. आणि ऑब्व्हियसली तो काही पिक्चर बघण्यात त्याला इंटरेस्ट नाही, त्याला आपल्या गर्लफ्रेंडमध्ये इंटरेस्ट आहे. तर हा सीन शूट करत असताना पुढे मागे बसलेली रिअल क्राऊड होता, कारण त्यांचं सगळ्यांचं असं होत होतं की अरे हा तुकाराम बघ काय करतोय असं. पण त्या इमेजला घेऊन आपण जेव्हा वावरत असतो आणि जेव्हा आपण एक कम्प्लिटली वेगळी भूमिका करत असतो, सो इट्स अ व्हेरी अम्युझिंग एक्सपिरियन्स. पण मला ह्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने हे जाणवलं की तू माझा सांगाते ही जी मालिका आहे ही किती सर्वदूर पाहिली जाते. कारण ज्या ज्या गावांमध्ये आम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये शूटिंग केलं तिथे सुद्धा लोक, नाही तुमचं फिल्मचं शूटिंग आहे वगैरे सगळं छान आहे,
पण आम्हाला तुकोबा आल्याचं बरं वाटलं. नक्कीच. आणि जेव्हा तू बाहेरही जात असतोस तेव्हा म्हणजे सरळ एक नमस्कारच करत असतील कदाचित तुला तुकाराम म्हणून, किंवा असा काही एक वेगळेच अनुभव येतात. एक भूमिका आपण करतो आणि ती भूमिका इतकी मनात ठसलेली असते लोकांच्या, तेव्हा ते अनुभव खूप वेगळे असतात. जसं आपण पहिल्या दिवशी सेटवर भेटलो होतो जेव्हा तुझं शूटिंग चालू होतं, तू माझा सांगातीचं, आणि तेव्हाही तू म्हणाला होतास की मी एक प्रयत्न हा करतोय, मला असं वाटतंय की बघूया आवडतंय का. आणि त्यानंतर 2 वर्ष लोटली आज आणि घराघरात हे सगळं पोहोचलेलं आहे. पण एक चॅलेंज म्हणून ती भूमिका तू स्वीकारलीस आणि पुढे ती इतकी नेलीस. तर हा सगळी जर्नी कशी होती तुझ्यासाठी आत्तापर्यंतची? चॅलेंज एवढ्यासाठी होतं कारण त्याच्या आधी 2 वर्ष मी जो रोल करत होतो तोही तितकाच गाजला होता. तो म्हणजे तू तिथे मी मधला सत्यजित. Complete opposite होता. जेव्हा माझं कास्टिंग झालं तेव्हा अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या की चिन्मय कसा करेल हा रोल. मी संगीत कुलकर्णींचे आभार मानतो कारण हे त्यांचं गट फिलिंग होतं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण माझा आत्तापर्यंतचा प्रवास केला. आता जेव्हा तुकारामांची भूमिका गाजते, लोक एक्सेप्ट करतात, लोक म्हणतात नाही तुम्हीच तुकाराम, आता अवॉर्ड मिळालं त्याच्यानंतर पहिल्यांदा बेस्ट ॲक्टरचं, तर हे सगळं होतं तेव्हा मला असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीवर जेव्हा श्रद्धा ठेवतो किंवा विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट आपण करत राहतो तेव्हा मार्ग तुमचा आपोआप सोपा होत जातो. आणि आता हे ट्रान्झिशन काही ठरवून झालं नाही. मलाच खरं सांगतो, मला नाही कळलं मागची 2 वर्ष कशी गेली. जे समोर येत आलं ते मी करत गेलो फक्त. तुकारामांनीच म्हणल्याप्रमाणे तो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण लगेच फोनकडे वळूया. परभणीहून फोन आहे, विशाल पारेकर यांचा फोन आहे. विशालजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो चिन्मय सर. हॅलो. हा सर, कलर्स मराठीवर तुकाराम ही मालिका मी आवर्जून बघतो सर दररोजचं. थँक्यू. हा सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचे ऍक्टिंगचं करिअर म्हणजे तुम्हाला आवड कधीपासून निर्माण झाली आणि हे जो तुमचा नवीन चित्रपट येतोय त्या चित्रपटामध्ये असं विशेष काय आहे की ते चित्रपट पाहावा? बर, आवडीचं म्हणाल तर लहानपणी अमिताभ बच्चनचा कुली सिनेमा पाहिला होता पहिल्यांदा. तेव्हा मी 3रीत होतो. अमिताभ बच्चनची एंट्री जिथे मी पाहिली की कुली 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 अशी ट्रेन थांबल्यावर आवाज येतात आणि अमिताभ बच्चन कडून तरी वरून उडी मारतो ट्रेनवर आणि ट्रेनवरनं चालत येतो, इकडे एक ससाणा असतो, तोंडात विडी असते. हे सगळं जेव्हा बघितलं ते कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला हा डोक्यावर परिणाम झाला होता की आपल्याला हे करायचंय. आणि तेव्हा तू 3रीत होतो. अर्थात मी काही लगेच उठून अभिनय करायला, मी इनफॅक्ट शाळेत असेपर्यंत काहीही केलं नव्हतं. हा, तो सबकॉन्शियस लेवलला तो इम्पॅक्ट होता. जेव्हा मी रोल्स करू लागलो नाटकात किंवा नंतर सिनेमांमध्ये, तेव्हा माझी अपेक्षा कधीच नव्हती की मला लीड रोल मिळेल. माझं एकूण रूपरंग पाहता असं वाटलं होतं की आपण काका भाऊ विलन फार फार तर या रोल्समध्ये फिट बसू. पण समहाव लीड रोल्स मिळत गेले, लोकांनी एक्सेप्ट केलं त्या रोल्समध्ये. त्यामुळे आता मागे वळून पाहताना असं वाटतं की ही जर्नी आत्तापर्यंतची ह्या त्या इन्स्पिरेशनमधूनच सुरू झाली कुठेतरी. रेतीबद्दल सांगायचं तर मी मगाशी जसं सांगितलं, रेती का पाहावा तर आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत आहेत सध्या. आणि मराठीमध्ये मध्यंतरीच्या काळात काय म्हणू, रोमॅन्टिक सिनेमांची एक खूप मोठी लाट आली, अजूनही आहे थोडीफार. त्याच्यामध्ये कम्प्लिटली वेगळा, खूप रिअल आणि खूप हार्ड हिटिंग ज्याला आपण म्हणतो असा हा सिनेमा आहे. ह्याच्यामध्ये उत्तम निर्मिती मूल्य आहेत. आमच्या निर्मात्यांचे, प्रमोद गोरे यांचे मला आभार मानायचे की ॲक्शन असू दे, गाणी असू दे, कोरिओग्राफी असू दे किंवा ओव्हरऑल प्रोडक्शन डिझाईन असू दे, खूप सुंदर आणि प्रोफेशनल सिनेमा त्यांनी बनवला. एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा समोर आलेला आहे. त्याच्यासाठी लोकांनी हा सिनेमा बघावा असं मला वाटतं. एक वेगळ्या प्रकारचं टेकिंग लोकांना या सिनेमात बघायला मिळेल. लगेच पुढच्या फोनकडे वळूया आपण. तळेगावहून धनश्री बागळे आपल्या सोबत आहेत. धनश्री, तुमचा प्रश्न विचारा. हाय चिन्मय दादा. हाय. मी तळेगाववरून बोलतेय. आणि तुझी जी तू तिथे मी ही जी सिरियल होती त्याची माझी मम्मी आहे ना एकदम खूप खास, म्हणजे तिला एवढी आवडायची ना ती सिरियल, तर त्याच्यामुळे आम्हाला बघायला लागायची ती कंपल्सरी. अरे बापरे. पण मी तेव्हापासून तुला पाहायला लागले ना तर मलाही तुझं काम आवडलं नाही का, म्हणजे तर मला तुला प्रश्न हे विचारायचा आहे की जर का या क्षेत्रामध्ये नवीन कोणी उतरायचं ठरवलं तर तू त्यांना काय टिप्स देशील किंवा काय सल्ला देशील की काय करायला पाहिजे? मला माहित नाही मी सल्ला देण्यात का मोठा आहे की नाही, पण आता तू दादा म्हटलेस तर तुला एकच सांगतो की ह्या क्षेत्रामध्ये शॉर्टकट नाही आहे कुठलाही आणि हार्डवर्कला कुठलाच पर्याय नाही आहे. म्हणजे आपल्याला स्टार्स दिसतात, अगदी हिंदी सिनेमातले पण मोठे मोठे स्टार्स दिसतात, काही स्टार सन्स किंवा स्टार डॉटर्स दिसतात ज्या मोठ्या झालेल्या दिसतात, पण इवन त्यांच्या उभं राहण्यामागे सुद्धा खूप मेहनत आहे याच्यामध्ये.
ह्याचं एक तंत्र आहे. ते शिकता आलं तर उत्तम, किंवा कधी कधी काही लोक काम करतही शिकतात. पण लोकांना असं वाटतं की अरे यार हे मस्त आहे, गाडींमधनं येतात, हे AC व्हॅनिटी व्हॅनमध्ये असतात, हे शूटिंग करतात, मग यांच्या लोक सह्या घेतात, त्यांच्याबरोबर लोक फोटो काढतात. हे इतकं सोपं नाही आहे, ह्याच्या मागे खूप मेहनत आहे. ती घेण्याची तयारी असेल तर नथिंग लाईक इट. नक्कीच. आपण पुढच्या फोनकडे वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्यासोबत आहेत. सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. बरं. मालिका, चित्रपट व नाटक यातील तुमचं आवडतं माध्यम कोणतं आहे आणि ते का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमची मालिका लेखनाची सुरुवात कशी झाली व त्याविषयीचे अनुभव शेअर करू शकता? आवडतं माध्यम खरं तर तिन्ही आहेत. कारण मालिका तुम्हाला जितक्या लवकर प्रसिद्धी देते तितकं दुसरं कुठलंच माध्यम देत नाही. आणि खऱ्या अर्थानं त्या मालिकांवर राज्य केलेलं आहेस तू, लेखक म्हणून आणि अभिनेता म्हणून दोन्ही अंगांनी. इट्स व्हेरी काइंड ऑफ यू. पण मालिका हे रद्दीच्या पेपर सारखे असतात. म्हणजे आजचा पेपर आपण उद्या विसरून जातो, उद्या दुसरा पेपर असतो. त्यामुळे बरेचदा असं होतं की मालिकांचं इम्प्रेशन फार राहत नाही. माझ्या सुदैवाने मला अशा काही मालिका करायला मिळाल्या ज्या आजही, त्या संपून 10 वर्ष झाल्यावरही लोक आठवतात. वादळ वाट, असंभव, तू तिथे मी. सिनेमा हा तुम्हाला कालातीत काय म्हणू आपण त्याला, अस्तित्व देतो. म्हणजे उद्या आपण जाऊ, आपण संपू, आपल्या नंतरची जनरेशन येईल, पण सिनेमा राहील. आजही आपण जुने क्लासिक्स बघतो, राज कपूरचे किंवा जुन्या जुन्या लोकांचे, सत्यजित रेंचे, आणि आपण आजही त्यांची आठवण काढतो. म्हणून सिनेमा हे ग्रेट मीडियम आहे आणि काम करण्यासाठी ऑफकोर्स ग्रेट मीडियम आहे. आणि नाटक तसं क्षणभंगूर असतं, प्रयोग संपला की तो संपतो. पण नट म्हणून तुम्हाला तो खूप एनरिच करत असतो. आणि म्हणून मी ही तिन्ही माध्यमं मध्ये काम करत राहतो. लोक असं नॉर्मली टेलिव्हिजनकडे खूप हेटाळणीने बघतात, त्या टेलिव्हिजन काय करायचंय. पण मला विचाराल तर टेलिव्हिजन हे आजचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. आणि ते जर तुम्ही खूप एन्जॉय करून केलं तर ते तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देतात. तुम्ही ते पर्याय नाही म्हणून टेलिव्हिजन करतोय असं जर केलं तर प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. त्यावरही प्रेम करायला शिकलं. आणि लेखनाचे एक्सपिरियन्सेस म्हणाल तर त्याच्यावर मी एक वेगळं पुस्तक लिहिणार आहे, त्यामुळे ते माझ्याकडे राहू द्या. त्या पुस्तकाची वाट आम्ही नक्कीच बघू. सुरुवात कारण खूप ऍक्सिडेंटली झाली आहे माझी. अभय परांजपेंनाच मी त्यांनाच क्रेडिट आहे सगळं असते नाही आहेत, बट ही इज लाईक माय गुरु, आणि त्यांच्याच मुळे मी लेखनाकडे वळलोय फायनली. सुरुवात लेखनापासून झाली आणि मग पुढे अभिनय आणि सगळंच सुरू झालं. ऍक्च्युअली उलट आहे. म्हणजे सुरुवात मी ऑडिशन्स देत फिरत होतो सगळीकडे, कारण ऍक्टिंगचा ग्रॅज्युएट होतो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं, आणि लेखन खूप अचानक सुरू झालं. पण समहाव ते लेखन गाजलं आधी आणि मग अभिनेता म्हणून ओळख होत गेली. नक्कीच. पण ही दोन्ही गोष्टी तू अजूनही चालू ठेवलेल्या आहेस आणि आता आम्ही पुस्तकाची वाट नक्कीच बघणार आहोत. पुढच्या फोनकडे वळूया. जालनाहून बाळासाहेब जोशी आपल्या सोबत आहेत. बाळासाहेब, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, चिन्मय सर नमस्कार. बाळासाहेब नमस्कार. तू माझा सांगत या सिरियल मधील तुमची जी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भूमिका आहे ती सजीव आणि एकदम जिवंत वाटते. धन्यवाद. मला असं वाटतं त्यांना तेच सांगायचं त्यांना होतं. कॉम्प्लिमेंट द्यायची होती. पण थँक्यू सो मच. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत, हेच म्हणजे ऍक्टर म्हणून आणखीन काय हवंय तुम्हाला. नक्कीच एक भूमिका असते आणि ती पूर्णपणे मनामनात घर करून राहते. आणि याबद्दल आणि तुझ्या येणाऱ्याही भूमिकांबद्दल आता बरंच बोलायचं आहे, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. चिन्मय मांडलेकरशी गप्पा मारत राहणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपली गप्पांची मैफल रंगलेली आहे चिन्मय मांडलेकर सोबत, आणि खूप साऱ्या गप्पा रंगतायत आणि खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि जसं चिन्मय तू सांगत होतास की लेखन अभिनय या दोन्हीकडे, म्हणजे लेखनाकडे तू अचानक वळलास, पण त्यानंतर त्याची एक वेगळी मोठी इनिंग तयार झाली. तर तेव्हा असं वाटलं होतं का सुरुवातीला लिहिताना काही दडपण आलं असेल किंवा, आणि मग ती जर्नी अचानक कशी सुरू मी झाली? समहाव आहे ना, मी दडपणाखाली कॉलेजमध्ये कधी लिहायचंस का किंवा आधी कधी लिखाणाची काही बॅकग्राऊंड? कधीच नाही. माझं एक होतं नॉर्मली आपण शाळेमध्ये प्रश्नपत्रिका जेव्हा सोडवायला घेतो भाषेच्या विषयांची, तेव्हा निबंध आपण सगळ्यात शेवटी लिहितो. मला 5वी पासूनही सवय लागली होती, मी सगळ्यात आधी निबंध लिहायचो. कारण खूप सुचायचं काय 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 ते मी लिहायचो. आणि एकदा मला आठवतंय 7वीत का काहीतरी असताना मी 1.5 तास 3 तासाच्या पेपरात 1.5 तास मी निबंधच लिहित होतो. इमॅजिनेशन पॉवर जास्त. आम्हाला देवकुळे मॅडम नावाच्या आमच्या टीचर होत्या, त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं, म्हणजे माझ्या वडिलांना तेव्हा ओपन हाऊस डेला जेव्हा येतात पालक, की ह्याला लिखाणाचं अंग आहे खूप चांगलं. तर माझ्या वडिलांचा विश्वास बसला नव्हता, माझा त्याहून बसला, काहीतरी बोलतात टीचर आपल्याला गुढे काय.
पण त्याच्यानंतर मी जेव्हा ॲक्टिंगसाठी स्ट्रगल करत होतो सगळीकडे, तेव्हा वादळवाट मालिकेमध्ये अभय परांजपे प्रमुख लेखक होते, त्यांच्या बरोबरीने काही सहलेखक होते. त्यांनी त्यावेळेला सिरियल सोडली होती आणि ते डेस्परेटली कोणतरी शोधत होते. त्यांना मी सापडलो. त्यांनी मी एक वन मॅन शो केला होता, तो अंधुकसा पाहिलेला त्यांना आठवत होता. आणि तेव्हा सुरू केले तेव्हा माझ्या डोळ्यावर दडपण नव्हतं, बिकॉज आय वॉज लाईक अ पिंच हिटर, की मेन बॅट्समन दुसराच आहे, आपल्याला जायचंय फक्त आणि जमेल तेवढ्या रन्स करायचेत. आणि तेव्हा मला वाटलं होतं की ज्यांना जोपर्यंत एक पर्यायी लेखक दुसरा मिळत नाही तोपर्यंतच आपण आहोत. पण मी अजूनही लिहितोय त्याच्यानंतर. आणि जसं मी 3 वर्ष ॲक्टिंगचं ट्रेनिंग NSD मध्ये घेतलं, त्याच्यानंतर वादळवाटची 3 वर्ष वॉज माय ट्रेनिंग इन रायटिंग अंडर मिस्टर अभय परांजपे. वादळवाट सारखी इतकी यशस्वी मालिका आणि मग ती एक वेगळी जर्नी. येस. पुढच्या फोनकडे वळूया. नाशिकहून फोन आहे, आकाश जाधव यांचा फोन आहे. आकाश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हाय हाय आकाश. नमस्कार सर. नमस्कार. तुमची जी सिरियल तू तिथे मी, बर, त्यातला जो ऍक्टिंग होती तुमची खूप आवडली. आणि जे आता नवीन मूवी येतो तुमचा, जो अपकमिंग मूवी, तर त्याचाही भेट होणार होती. पण मी तिथे तुमच्या सेटवर आलो होतो, जिथे आपला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तुमची चालू होती. राईट 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 राईट. हा, आमचे मित्रच आहे ते. बर. तेवढी एक भेट राहिली. ते बघू आता नेक्स्ट टाइम तुम्हाला भेटायचं. बाकी तर तुमचं सगळे आम्ही अप्रिशिएट करतो, माझे घरचे सुद्धा. तू तिथे मी जेव्हा बंद झाली मालिका तेव्हा तर वाटत होतं की कंटिन्यू चालू राहावी. तर बघा तुम्ही नेक्स्ट पार्ट जर घेऊन येत असेल तर खूपच छान. दॅट्स सो नाईस. वा वा, मालिकांचा सिक्वल चिन्मय, असंही काही व्हायला हवं ना. आय डोंट नो. पण तू तिथे मी ज्या पॉइंटला बंद झाली, मला असं वाटतं तो तिचा करेक्ट पॉइंट होता. कारण ही जी फिलिंग आहे लोकांच्या मनात ती जास्त बरी आहे, इन्स्टेड ऑफ अहो कधी बंद करताय, बास झालं. तर हे चांगलं आहे. आणि मालिका संपल्यानंतर सुद्धा त्या आठवणी तितक्या ताज्या हो, आहेत हो. आणि लक्षात आहेत त्या भूमिका. आणि आमच्यासाठी तू तिथे मीची प्रोसेस खूप एन्जॉयबल होती. म्हणजे सेटवर नेहमीच खूप, म्हणजे सेट कॅमेरासमोर कितीही आकांड तांडव आणि त्रागा असला तरी कॅमेऱ्याच्या मागे नेहमीच छान वातावरण होतं. एक त्यामुळे मस्त काहीच भेटी problem जमून आली होती Yes. तेव्हा. पुढच्या नक्कीच आता आपण घेणार आहोत छोटासा ब्रेक. पण ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी पुन्हा एकदा मी आमचा फोन नंबर सांगते. तुम्ही सुद्धा आम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 02266899263. चिन्मय मांडलेकर सोबत गप्पांची मैफल रंगलेली आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपण गप्पांच्या मैफिलीत शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. चिन्मय मांडलेकर आपल्या सोबत आहे आणि चिन्मयशी बऱ्याच छान छान गप्पा रंगलेल्या आहेत आणि फोनही खूप आलेले आहेत. त्यामुळे मी थेट फोनकडे वळते, कारण बऱ्याच जणांना तुझ्याशी बोलायचं आहे आणि मी त्यांना ती संधी म्हणजे मिस करू देणार नाहीये. ठाण्याहून मल्हार सरदेशमुख आपल्या सोबत आहेत. मल्हार, तुमचा प्रश्न विचारा. या हाय चिन्मय. हाय मल्हार. या म्हणजे तुझे खूप सारे रोल्स आम्ही बघितले, नाटक, सिरियल किंवा मूवीज मध्ये. राईट. एक सिरियस बेस्ड असतात. आणि तुझा एक पिक्चर मी बघितलेला, तेरे बिन लादेन, आणि आय वॉज लाईक तो खूप छान आहे. म्हणजे लाईक कॉमेडी एवढी छान वाटली त्याच्यामध्ये. सो वाय डोंट यू डू दोज काइंड ऑफ रोल्स? म्हणजे आम्हाला आवडेल ते बघायला. आय एक्सपेक्ट यू डू अ बॉलिवूड फिल्म ॲज सून एज पॉसिबल. थँक्यू मल्हार, दॅट इज व्हेरी काइंड ऑफ यू. कलाकाराला नेहमीच आवडतं वेगळं वेगळं करायला. लोक तुमच्याकडे बघत नाहीत कधी कधी. पण कॉमेडी असं फुल ऑन कॉमेडी करायला आवडेल, मराठी हिंदी कुठे. मला खूप आवडेल. म्हणजे इनफॅक्ट काय झालं, मी जेव्हा NSD मध्ये होतो तेव्हा समहाव माझी इमेज तिथे खूप कॉमिक नटाची होती. अरे बापरे, म्हणजे आम्हालाही आता विश्वास नाही बसला. आणि मी इथे आल्यानंतर मला सिरियस रोल्सच मिळत गेले, त्यामुळे मी सिरियल रोल करत राहिलो. मी मध्यंतरी मी आणि विनय आपटेंनी फुबाई फूचा एक एपिसोड केला होता, एक स्क्रिप्ट केलं होतं. फार अप्रतिम झालं. तिकडे आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की आपले फार लोक आपल्याला सिरियसली घेतात, आपण भयंकर भंकस करूया. तर ते पण तसा रोल आला पाहिजे. पण तुला स्वतःलाही कॉमेडी आवडतं करायला? मला खूप आवडतं. मला कॉमेडी करायला, बघायला, लिहायला, दिग्दर्शित करायला खूप आवडते. आणि मला दुसरं कोणी रोल देईल की नाही मला माहित नाही, पण मी लवकरच एक कॉमेडी नाटक डिरेक्ट नक्की करणार आहे. अरे वा, म्हणजे एक डिरेक्शन पुन्हा एकदा काहीतरी खास आमच्या भेटीला येणार आहे. त्याबद्दल आता काही सांगणार आहेस का आम्हाला? नाही, इतक्यात नाही सांगत, कारण आता मी ते लिहितोय नाटक. माझ्या डोक्यात ऍक्टर्स पण फिक्स्ड आहेत, त्यांच्याशी बोललेलोही आहे.
होपफुली ह्या वर्षात ते नाटक मी नक्की करेन. नक्कीच. म्हणजे चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित नाटक आता भेटीला येणार आहे आणि आता जो सिनेमा समोर आहे तो म्हणजे रेती. रेती पुन्हा एकदा प्रेक्षकांनी का पाहावा, काय सांगशील? मी एवढंच सांगेन की उत्तम निर्मिती मूल्य असलेला एक चांगला मराठी मातीतला मराठी सिनेमा आहे आणि तुमचं मनोरंजन तो करणारा सिनेमा आहे. म्हणजे त्याच्यात मेसेज काय आहे, त्याचा विषय किती रिलेव्हंट आहे हे सगळं सोडा. फिल्म बघताना 2 तास छान जातील आणि त्याच्यासाठी तुम्ही हा सिनेमा नक्की बघावा असं मला वाटतं. आणि किशोर कदम सोबत ट्युनिंग जे तुझं आधीपासूनच चांगलं आहे ते आता या सिनेमाच्या निमित्ताने कसं रंगलं होतं? खूप मजा आली. आम्ही बऱ्याच वर्षांनी एकत्र काम केलं परत आणि आम्ही दोघंही खूप एक्सायटेड होतो. म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा निर्मात्यांचा फोन आला, जेव्हा ते अप्रोच झाले, तो फोन मी ठेवल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला किशोर सरांचा फोन आला, तू ही फिल्म करतोयस, मला माहित नाही तारखा बिरखा, आपण एकत्र काम करायचं. आणि आमचं ह्याच्यातली केमिस्ट्री, आमचं एक 6-7 सीन्स एकत्र आहेत. जवळजवळ बाप मुलाचं नातं असल्यासारखं नातं ह्याही फिल्ममध्ये आहे आणि इट हॅज वर्कड आउट ब्रिलियंटली. आय मीन किशोर सर, मी एवढंच म्हणेन की उत्स्फूर्तता म्हणजे काय हे किशोर कदम या अभिनेत्याकडून शिकावं कोणीही. ही इज ब्रिलियंट. क्या बात आहे. नक्कीच. आणि ही केमिस्ट्री पाहायलाच पाहिजे, त्यामुळे रेती पाहायलाच पाहिजे. थँक्यू सो मच चिन्मय, आज वेळ काढून आलास आणि खूप छान गप्पा रंगल्या. तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स. तर चिन्मय बांडलेकर सोबत आज खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत. ही गप्पांची मैफिल आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.